जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राठे मोग्या म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सराव शिबिरातला पहिला दिवस आणि सराव शिबिर आम्ही 2-3 ठिकाणी करणार आहे. तर पहिला सराव शिबिर आम्ही कुठे आलो आहे ते तुम्हाला दाखवतोच. राणीबागच्या इथेच आहे ते सराव शिबिर. तिकडे गाणी चालू आहेत त्यामुळे कॉपीराइट स्ट्राईक पडू शकतो. सो दॅट आता याच्या पुढे बॅकग्राऊंडला आपलं नॉन कॉपीराइटेड म्युझिक. चला तर श्री स्वामी समर्थ. गृह गोविंदाला यशस्वीरित्या 5 स्तर लावलेले आहेत आता तुम्ही पाहिले. आणि आता आम्ही पुढच्या सराव शिबिराला चाललेलो आहे. एक ट्रॉफी मिळाली आहे ते आम्ही चाललेलो पुढे. यस, चला तर. संजय नाईक साहेब यांचा गोल्ड या ठिकाणी आलेला आहे. लपरात गोल्ड पथक त्याचं हार्दिक स्वागत.
दुसऱ्या ठिकाणी पण जबरदस्त अशा प्रकारे 5 थर लागलेले आहेत, कडक 5. चढले पण शिस्तीत, उतरले पण शिस्तीत, असं आमचं शिस्तीत असणारं नटराचार्य गोविंद पथक. तर बघूया आता पुढे आपण कुठे चाललोय ते. चला तर. पप्पी आपला मित्र ओळखला असेल, एकदा ह्याच्या शॉपवर जाऊन आपल्याला एक ब्लॉग बनवायचा आहे, फूड ब्लॉग. तर बघू लवकरच, कधीतरच सांगर. गोविंद झाल्यावर, आता गोविंदाची घाई. गोविंद झाल्यावर. ओके. या सूर्यकुंडच्या इथे पण खूप जबरदस्त असे थर लागले, 5च्या 5 थर. चढले पण शिस्तीत, उतरले पण शिस्तीत, असं आमचा नटराचार्य गोविंद पथक. खूप जबरदस्त. आणि हा वरच्या 2 मधला. फायनली खूप जबरदस्त अशा प्रकारे शिस्तीत चढून शिस्तीत उतरलेला 5 थरांचा गोविंदा, नटराचार्य गोविंद पथक. खूप जबरदस्त. आणि हे बघा, एक नंबर. चला तर आता पुढे कुठे जायचं ते बघूया. आमच्या सोबत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे नवीन असतील आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा. खूप जबरदस्त. हे तर फक्त सराव शिबिर आहे, हा तर फक्त ट्रेलर आहे. गोविंदाला असली रंग दाखव. येस येस. जिथे आपण पहिले थर लावले तिथे आपण फायनल मध्ये गेलोय आणि इतकं भारी वाटते. चला मजा घ्या. मी 5 थर जे लागले त्याचा निकाल या ठिकाणी जाहीर करतोय. 5 थरामध्ये अनेक गोविंदांनी या ठिकाणी सहभाग घेतला. त्यामध्ये 9 गोविंदा जे आहेत त्यांचं टायमिंग जे होतं त्याप्रमाणे आपण त्यांचे क्रमांक लावलेले आहेत. आणि यामध्ये सगळ्यात कमी वेळेमध्ये गोविंदाचे थर रचून व्यवस्थितपणे उतरले. त्यांची वेळ आहे 30 सेकंद. अशा पद्धतीनं 30 सेकंदामध्ये ज्या गोविंदाने 5 थर रचून व्यवस्थित खाली उतरले आणि अंतिम फेरीत ज्यांनी पारितोषिक पटकावले त्या गोविंदाचं नाव आहे नटराज गोविंदा पथक, की जे 5 थराचं अंतिम फेरीतलं पारितोषिक त्याने पटकावलेलं आहे. चला वरती या, तुम्ही तुमचं पहिलं बक्षीस घेऊन जा. नटराज 20 सेकंड मध्ये 5 थर लावलेला आपला गोविंद पथक
नटराज आर्यस गोविंद पथक खूपच जबरदस्त. मॅडम काय होते मॅडम आले शिवसेनेचे उपनेते सर्वांच्या वतीने या आपल्या विभागामध्ये भायखळामध्ये यामिनीताईंनी खूप जबरदस्त असं गोविंदा केला. गोविंदाची स्थापना यामिनीताईंनी संकल्पना आली त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्यांनी खूप जबरदस्त असं गोविंद केला. काय 2 शब्द सांगाल सगळ्या गोविंदांना? सगळीकडे प्रो गोविंदा असतो, पण यशवंत जाधव साहेब यांच्या डोक्यातनं ही संकल्पना ॲक्च्युली आली की प्रो गोविंदा बरोबर ग्रो गोविंदा असणं गरजेचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या खेळाला मर्दानी खेळाचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे ते वाढलं पाहिजे. सो ग्रो गोविंदा ही संकल्पना घेऊन आम्ही सुरुवातीलाच आज आलोय आणि त्याला जो प्रतिसाद बघितला आहे त्याच्याने हा ग्रो गोविंदा असाच ग्रो होत राहणार. यस, खरंच म्हणजे खूप चांगली संकल्पना आणली यांनी. म्हणजे प्रो गोविंदा नुसतं प्रो असतं नाव, पण ग्रो गोविंदा म्हणजे की हा असाच आपली संस्कृती वाढत राहू दे, ग्रो होत राहू दे, असा एक चांगला विचार ते घेऊन पुढे आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आज आमच्या मंडळाला जे नटराज आर्यस गोविंदा पथक तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अंबे माते की पहिलं पारितोषिक 30 सेकंडमध्ये 5 तर. खूप जबरदस्त झाला सामना, एकदम चुरस होती आणि 30 सेकंडमध्ये 5 थर लावले गेले. एकदम शिस्तीत चढून शिस्तीत उतरले गेले. नटराज आर्यस गोविंदा पथक इतकं भारी वाटतंय म्हणजे यार आनंद गगनात मावत नाहीये. खूप भारी. चला आता पुढे काय असणार आहे, मजा काय धमाल असणार आहे बघूया. गणपती बाप्पा किशोर कन्हैया लाल की. अंबे माते की ट्रॉफी जिंकल्यानंतर आम्ही आमच्या अंबेमातेकडे आलो. तिनेच आम्हाला जे बळ दिलं त्याबद्दल तिला धन्यवाद द्यायला आम्ही इकडे आलो. इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं, इतका आनंद होतोय.
त्याचप्रमाणे नटराजांनी तुझी मनोमने पूजा केलेली आहे घराला घातलेलं आहे आज पहिला वस्तू बोलावं झालेला आहे महाराजा त्यांच्या मागे गंभीरपणे उभे राहून नटराज आर्याची पोरं हुशार तर अशा प्रकारे आमच्या या सराव शिबिराचा समारोप खूप गोड, खूप छान, खूप जबरदस्त असा झाला. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि आमचे थर कशा प्रकारे लागले, किती शिस्तीत लागले आणि किती शिस्तीत उतरले ते तुम्ही पाहिलं. तर तुमच्या तिकडे तुम्ही ट्राय करा, कोणाला लागणार नाही, कोणाला इजा होणार नाही याची. मी तुम्हाला एवढंच सांगेन, खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आठवणीने बरेच जण आपले चॅनल बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत, तर प्लीज सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.